नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. आजचा हा व्हिडिओ मी फक्त बनवण्यासाठी बनवलेला नाही, तर मागील अनेक वर्षाच्या प्रश्नपत्रिका, बदलत चाललेला कठीण स्तर आणि आयोगाचा कल याचा खोल अभ्यास करून हे प्रश्न मी खास तुमच्यासाठी निवडले आहेत. जर तुम्ही हे प्रश्न नीट समजून घेतले, तर परीक्षेत तुम्हाला बाहेरचा एकही प्रश्न दिसणार नाही, याची मला खात्री आहे. चला तर मग सुरुवात करूया. ए व बीच्या भांडवलाचे गुणोत्तर 3:4 असून नफ्याचे गुणोत्तर 6:5 आहे, तर त्यांच्या भांडवलाच्या मुदतीचे गुणोत्तर काय? इथे काय लिहितोय आपण? भांडवल ए बी, मुदत आणि नफा. आता अशा प्रकारचे भरपूर क्वेश्चन आपण सोडवलेले आहेत. तर ज्यावेळेला भांडवलाचं गुणोत्तर त्यांनी दिलेलं आहे 3:4 आणि आपल्याला नफ्याचे गुणोत्तर काढायला सांगितले असते, त्यावेळी आपण काय करतो, मुदत मुदत आणि भांडवल या दोघांचं जे गुणोत्तर असतं त्यांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहितो आपण. पण या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय केलं आहे, नफ्याचे गुणोत्तर त्यांनी दिलेलं आहे, जे की आहे 6:5 आणि आपल्याला इथं मुदत दिलेलं आहे, मुदतीचे गुणोत्तर इथं आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. तर ऑप्शन ए बघूया आपण. ऑप्शनवरून जातोय आपण. इथं 5:8 जेव्हा घेतोय आपण, ऑप्शन ए 5:8. आपण काय करूया, हे 3:4 4 आता इंटू काय करूया, 5 इंटू काय करूया, हे 8 किती येईल, 15/32. आता 15/32चं गुणोत्तर आपल्याला 6:5 असं मिळायला पाहिजे. 15/32 6:5 आपल्याला मिळत नाही, त्यामुळे ऑप्शन ए होत नाही. ऑप्शन बी चेक करूया आपण. इथे ऑप्शन बी काय आहे, 6:8. आता पुन्हा 4 इंटू 6 इथे लिहिला, 8 इथे लिहिला, किती होणार आहे याचं, 6 गुणले 3 18, 8 गुणले 4 32, 9:16 याचं गुणोत्तर होईल. ऑप्शन बी पण होणार नाही. ऑप्शन सी चेक करूया. ऑप्शन सी काय आहे, 8:5. 8:5 8 5 लिहून घेतला, 8 इंटू 3 होईल, 5 इंटू 4 होईल, याचं काय येईल, 24/20. याचा रेशो किती येईल, 6:5. 4 सख 24, 4 पंचे 20, 6:5, जे की आपल्या नफ्याचं गुणोत्तर 6:5 आहे, त्यामुळे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. √8464 या संख्येचे वर्गमूळ काढा. √8464 या संख्येचे वर्गमूळ कसं काढतोय आपण, आता हे 4 जे आहे ते कसे इंटू 2 4 येतोय, 8 इंटू 8 काय येतोय, 4 येतोय, म्हणजे एक तर 2 असेल किंवा 8 असेल. ओके. त्यानंतर 84 म्हणजेच 84च्या आधी अशी कोणती संख्या जी पूर्ण वर्ग आहे, 84च्या आधी अशी कोणती संख्या जी पूर्ण वर्ग आहे, ती आहे 81 म्हणजे 9, बरोबर. तर 81चं स्क्वेअर रूट काय येईल, 9, म्हणजे एक तर 92चा हा वर्ग असेल किंवा 9 घेतला आहे असं आणि हा 8 घेतला, 98चा हा वर्ग असेल. आता या दोन्हींचा नंबरमधला कोणता आहे, 95. 95चा वर्ग आपल्याला फाइंड करता येतो. 95चा वर्ग आपण कसा घेतोय, 5चं 25 लिहितोय आणि 9चं कसं लिहितोय, 9 गुणिले 10 90. ही जी संख्या आहे 84 64 ही ही 90 25पेक्षा लहान आहे. 84 64 ही संख्या 90 25पेक्षा लहान आहे, म्हणून याचं उत्तर काय असेल, 92 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते. हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता. तर स्पर्धेतील प्रत्येक 3 फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील? पहिल्या फेरीत एकूण किती, 32 स्पर्धक होते. पहिल्या फेरीत 32 स्पर्धक खेळणार आहेत, त्यामधील 16 बाद होणार आहेत आणि 16 काय पुढे जाणार आहेत. दुसऱ्या फेरीत 16/2 8 बाद होतील आणि 8 जे असतील ते पुन्हा खेळण्यासाठी पुढे जातील. तिसऱ्या फेरीत 8/2 म्हणजे 4 स्पर्धक बाद होणार आहेत. त्यांनी काय विचारलं, 3 फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील? तिसऱ्या फेरीत 4 बाद होतील, असे 16 अधिक 8 अधिक 4 स्पर्धक 3 फेऱ्यामध्ये 28 स्पर्धक बाद होतील. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल.
एका विक्रेत्याने 2 भ्रमणध्वनी संच प्रत्येकी ₹4,950 विकले. पहिल्यावर त्याला 10% नफा झाला आणि दुसऱ्यावर 10% तोटा झाला. तर या व्यवहारात एकूण नफा किंवा तोटा किती टक्के झाला? खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे हे. जेव्हा विक 2 वस्तू असतील आणि त्यांची विक्री किंमत जर समान असेल, 2 वस्तूंची विक्री किंमत समान असेल. एक वस्तू नफा दराने विकली आणि दुसरी वस्तू त्याच तोटा दराने विकली. म्हणजे 10% नफा झाला एका वस्तूवर आणि 10% तोटा झालेला आहे. नफा झालेला आहे एका वस्तूवर तोटा झालेला आहे आणि विक्री किंमत समान आहे. अशा व्यवहारात नेहमी तोटा होतो. व्यवहारात काय होतो? नेहमी तोटा होतो. आणि जो तोटा होणार आहे तो आपण कसा फाइंड करतो? पर्सेंटेज तोटा बरोबर R² डिवायडेड बाय 100. आता R² काय इथं? R काय आहे इथं? 10चा स्क्वेअर डिवायडेड बाय 100. म्हणजे 100 डिवायडेड बाय 100 म्हणजेच 1. 1%चा इथे तोटा झालेला आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर असेल. समजा जर क्वेश्चनमध्ये असं दिलं असेल, खरेदी किंमत समान आहे त्या 2 वस्तूंची आणि एक वस्तू जी आहे ती 10% नफा दराने विकली, 10% नफा दराने विकली आणि दुसरी वस्तू जी 10% तोटा दराने विकली आणि खरेदी किंमत जर समान असेल, तर या व्यवहारात नेहमी ना नफा ना तोटा होतो. म्हणजे नफा पण होत नाही आणि तोटा पण होत नाही. जेव्हा खरेदी किंमत समान असते तेव्हा. इथे आपल्याला विक्री किंमत समान दिली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल 1% तोटा. पर्याय क्रमांक ए. एका विद्यार्थ्याने 12 प्रश्नांची उत्तरे लिहिली आणि त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले. जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या या परीक्षेत 60% गुण मिळाले, तर परीक्षेत एकूण प्रश्न किती? ऑप्शन असतील ए 36, बी 30, सी 25, डी 20. या प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे हा प्रश्न आणि ऑप्शनमध्ये उत्तर कळवायचं आहे. एक व्यक्ती तळमजल्यावरून जिन्याने वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुले ठेवली. त्यानंतर वरच्या मजल्यावर 7 फुले कपाटात ठेवली, तरीसुद्धा त्याच्याकडे 7 फुले शिल्लक राहिली. जर जिन्याला 50 पायऱ्या असतील, तर त्या व्यक्तीजवळ एकूण किती फुले होतील? यापूर्वी आपण असा क्वेश्चन पाहिलेला आहे. पण पूर्वी जो क्वेश्चन आपण पाहिलेला आहे त्यामध्ये काय होतं, की 1 नंबरची पायरी असेल तर 1 फूल ठेवतो तो व्यक्ती 1 फूल ठेवतो. 2 नंबरची पायरी असेल तर तो व्यक्ती 2 फुले, 3 नंबरची पायरी असेल त्यावेळी 3 फुले. त्यावेळी आपण कोणता फॉर्म्युला यूज केला आहे? n+1 डिवायडेड बाय 2. आता इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा ते बघूया. कोणता फॉर्म्युला यूज केला आहे आपण? फुले बरोबर n+1 डिवायडेड बाय 2. इथे n म्हणजे काय असतात? पायरी असते बरोबर. तर आता इथे काय सांगितलं आहे, ज्यावेळी 1 पायरी असेल त्यावेळी 1 फूल ठेवतो, 2 पायऱ्या असेल तर 2, 3 पायऱ्या असतील तर 3 फुले. त्यावेळी हा फॉर्म्युला यूज करतो आपण. पण इथे काय विचारलं आहे, पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुले ठेवली. म्हणजे 1 पायरी असेल तर तो आता इथे काय करणार आहे? 2 फुले. 2 पायऱ्या असेल तर 4 फुले ठेवणार, तिसरी पायरी असेल तर 6 फुले. म्हणजेच या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला अजून काय ॲड करावं लागेल? n+1 डिवायडेड बाय 2 इंटू 2 करावे लागेल. ओके. तर n किती आहे? तर 50 पायऱ्या आहेत. 50 अधिक 1 भागिले 2 गुणुले 2. हे 2 कॅन्सल होतील. 50 गुणुले 51 2550 फुले पायऱ्यावरती ठेवली जाणार आहेत. पुन्हा काय विचारलंय? व नंतर वरच्या मजल्यावर 7 फुले कपाटात नेऊन ठेवली. म्हणजे आता कपाटात किती ठेवलेत? 7 फुले. तरीसुद्धा त्याच्याकडे 7 फुले शिल्लक राहतील आणि शिल्लक किती आहेत? 7. तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होती? म्हणजेच काय करू शकतो आपण? 2550 अधिक 7 अधिक 7. 2564 फुले त्याच्याकडे असणार आहेत. हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. 2564 फुले असणार आहेत.
पायरीवर त्याने 2550 फुले ठेवलेत. कपाटात 7, शिल्लक त्याच्याकडे 7 असे मिळून 2564 फुले त्याच्याकडे सुरुवातीला होती. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि तुमच्या फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून पुढचा कोणताही महत्त्वाचा क्लास तुमच्याकडून मिस होणार नाही. थँक यू.